हिंगोली जिल्ह्यातील कपिश्वर शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेड, बाराशिव, हनुमान नगर, जवळा बाजार येथे दिनांक 26 ऑक्टोबरला सकाळी 11:11 शुभमुहूर्तावर 6व्या कळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभात कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश गुलाबराव लोखंडे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते होम हवन पूजा करण्यात आली। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आतिश भैया जयप्रकाशजी साळुंके दांडेगावकर साहेब यांनी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी बांधव यांना मार्गदर्शन केले। त्यांनी या हंगामात जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळपासाठी देण्याचे आवाहन केले। तसेच कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करण्यात आली असल्याने चालू ऊस लागवड हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करावी असेही आवाहन केले आहे। गाळपाअभावी ऊस शिल्लक राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, याबाबत त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त केले। या कार्यक्रमास माननीय हेर्लेकर साहेब, दीप्तीताई पाटील साळुंके दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे स्थायी तपासणी अधिकारी लक्ष्मीकांत भडसाळे साहेब, मुख्य शेतकी अधिकारी रावसाहेब देशमुख, फायनान्स मॅनेजर वेद पाठक, चीफ इंजिनियर अतुल भालेराव, चीफ केमिस्ट सुशील कुमार, डिस्टलरी मॅनेजर धनंजय पाटील, कार्यालय अधीक्षक मोहन गरुड, खरेदी अधिकारी रामकिशन गारकर, कामगार कल्याण अधिकारी युवराज कदम, जनसंपर्क अधिकारी गंगाधर पावडे, स्टोअर टिप्पर रामेश्वर राखोंडे, ईडीपी प्रमुख सचिन कुर्हे, गोडाऊन टिप्पर पाटील, सुरक्षा अधिकारी मनोहर केंद्रे आदींसह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार आणि हंगामी कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।